पुण्यात तिथं काय उणं असं जे म्हणतात ते अगदी खरं आहे। एकीकडे वाहतूक शाखेची टिंडेड ग्लास फॅन्सी नंबर मोहीम सुरू असतानाच वानवडीतून वायरलेसवर अलर्ट मेसेज आला। एक टेम्पो न थांबता रॅश ड्रायव्हिंग करत सुसाट पळालाय। मग काय, पोलिसांनी पाठलाग सुरू केला। वैदुवाडी 15 नंबरचा सिग्नल आणि थरार। पण थांबा, MH42 AR 4246 या क्रमांकाचा हा टेम्पो चालवतोय तरी कोण? तर वय फक्त 17 वर्ष, म्हणजेच फक्त 17 वर्षांचा अल्पवयीन मुलगा। हा आहे चौफुला केडगावचा। त्यानं 3-4 गाड्यांना घासत चिरडत आपला टेम्पो सुसाट पळवला। पण थांबल्यावर मात्र मग लोकांनी त्याला प्रसाद दिला। आता हा अपघात म्हणायचा की 17 वर्षांच्या पोराकडे लोकांना मारण्याचं दिलेलं लायसेन्स? पाहुयात यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट। 17 वर्षांच्या पोराच्या हातात कुणी दिलं टेम्पोचं स्टेअरिंग? ही कसली डेअरिंग? नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। पुणेकरांनो, संतोष माने विसरलात का? 2012 ला या मानेनं एसटी खाली 9 जणांना चिरडलं होतं। आज 2026 मध्ये संतोष माने पार्ट 3 झालाय। फक्त बसची जागा टेम्पोने घेतली आणि वय 42 वरून 17 वर आलंय। पाहुयात आज नेमकं काय घडलं। आज दुपारी पुण्यात वाहतूक शाखेची टिंडेड ग्लास विशेष मोहीम सुरू होती। वानवडी विभागाचा कॉल आला। एक टेम्पो न थांबता रॅश ड्रायव्हिंग करून पळालाय। वैदुवाडीत पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तो 17 वर्षांचा अल्पवयीन टेम्पो चालक न थांबता पुढे जात राहिला। आता मात्र एखाद्या चित्रपटातल्या प्रसंगाला शोभेल असा थरारक पाठलाग सुरू झाला। टेम्पो पुढे, पोलीस मागे। अखेर पोलिसांनी 15 नंबर सिग्नलवर टेम्पोला घेरलंच। याच दरम्यान त्यानं 3 ते 4 गाड्यांना घासाघाशी करून नुकसान पोहोचवलं। अखेर तो थांबल्याचं पाहून संतप्त नागरिकांनी त्याला चांगलाच चोप दिला। पोलीस आणि वाहतूक शाखेनं त्याला ताब्यात घेतलं आणि हडपसर पोलीस ठाण्यात नेलं। या अल्पवयीन टेम्पो चालकाला वानवडी पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि त्याच्याकडील टेम्पो देखील जप्त केलाय। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, पोरग तर 17 वर्षांचं, म्हणजे लायसन्स नाही, अनुभव नाही, अक्कल नाही, मग त्याच्या हातात टेम्पो कुणी दिला? अल्पवयीन मुलाला वाहन चालवायला दिल्यास मालकाला शिक्षा होते अशी कायद्यात तरतूद आहे। त्यानुसार वानवडी पोलिसांनी मालकावर BNS 110 नुसार गुन्हा दाखल केला। या कलमांतर्गत 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 25,000 रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते। पण यावर माझा असा एक सवाल आहे, फक्त गुन्हा दाखल करून भागणार आहे का? 2012चा संतोष माने आठवा, त्याच्यावर ही कारवाई झाली, पण सिस्टीम बदलली का? आज कुणी 17 वर्षांच्या पोरानं स्टेअरिंग हातात घेण्याचं डेअरिंग केलं, उद्या 16 वर्षांचा आणखी कुणीतरी येईल। मी तर म्हणेन हे रॅश ड्रायव्हिंग नाही, हा रॅश मालकगिरीचा नमुना आहे। आता जाता जाता 4 प्रश्न विचारतो, बघा जमलं तर उत्तर द्या। चौफुला केडगावचा टेम्पो वानवडीपर्यंत कसा पोहोचला? या वाटेत किती सिग्नल, किती चौक्या? एकाही ट्रॅफिक पोलिसाला संशय आला नाही? हप्ता पोहोचला होता का? RTO झोपला होता का? ही तर टिंडेड ग्लास मोहीम होती। टीन एज ड्रायव्हर मोहीम कधी हाती घेणार? पोलीस काळ्या काचा शोधत होते, मग काळं भविष्य घेऊन फिरणारा 17 वर्षांचा पोरगा दिसला नाही? प्रायोरिटी चुकतीये का? लोकांनी मारलं म्हणे, कायदा हातात घेणं चुकीचंच, पण जनतेचा संताप का होतोय? कारण सिस्टीमवर विश्वास नाही। उद्या परवा मालक सुटेल, पोरग बाल सुधारगृहातून बाहेरही येईल, मग न्याय झाला का? आणि आता शेवटचाच प्रश्न, 17 वर्षांच्या पोराच्या हातात टेम्पोचं स्टेअरिंग कोणी दिलं? हा अपघात नाही, हा हत्येचा परवाना आहे। तुम्हाला काय वाटतं, 17 वर्षांच्या पोराला गाडी देणाऱ्या मालकाला किती वर्षांची शिक्षा व्हायला हवी?
कमेंट्स करा आणि पाहत रहा LS मराठी.